केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबाबत प्रचार सभेतून मोठं वक्तव्य केलेलं आहे। महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना आणायचं आहे असं वक्तव्य अमित शहानी प्रचार सभेतून केलंय। त्यामुळे अमित शहांच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत का अशा चर्चांना उधाण आलेलं आहे। सांगलीत अमित शहांनी घेतलेल्या प्रचार सभेत बोलताना राज्यातील महायुती सरकारला विजयी करण्याचं आवाहन केलं। यावेळी बोलताना अमित शहांनी फडणवीसांच्या नावाचा उल्लेख करत मतदारांना विशेष आवाहन केलं। आ गया वहाँ एक ही बात है, महायुति की सरकार बनानी है, देवेंद्र भाई को विजयी बनाना। अमित शहांच्या या सूचक वक्तव्यामुळे महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पोटात नक्कीच गोळा आलाय। तिन्ही पक्षाच्या संख्याच्या आधारावर आणि तिघांच्या सहमतीच्या आधारावर हे मुख्यमंत्रीच्या विषयी ठरणार आहे। काही दिवसांपूर्वी भाजपच्या कार्यकर्त्यांनी मुंबई कार्यालयाबाहेर देवेंद्र फडणवीसांचा फोटो असलेल्या पोस्टरवर नव महाराष्ट्राची नवगाथा लिहायला तो पुन्हा येतोय अशी टॅगलाईन असलेली पोस्टर्स लावली होती। हे विशेष एकूणच ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री या सूत्रानुसार भाजपच्या नेत्यांनी आत्तापासूनच फडणवीसांचं नाव सीएम पदाच्या रेसमध्ये पुढे करायला सुरुवात केली आहे। बारामती विधानसभा मतदारसंघाकडून अवघ्या देशाचं लक्ष लागलंय, कारण लोकसभेप्रमाणे विधानसभेत सुद्धा पवार विरुद्ध पवार असा सामना होतोय। राज्यभरात महायुतीच्या उमेदवारांकरता मोदी शहा सभा घेत आहे, मात्र बारामतीत मोदींची सभा होणार नाहीये। यावर अजित पवार काय म्हणाले बघा। महायुती उमेदवारांच्या सभेसाठी पुण्यात येणाऱ्या मोदींची बारामतीत मात्र यंदा सभा नाहीये। बारामतीत पंतप्रधान मोदींच्या सभेला अजित पवारांनी नकार दिल्याची चर्चा आहे। माझ्याकडे कुणी येऊ नका सांगितलंय। बाकीचे 287 मतदारसंघात आपल्याला खूप काम आहे। 2014 मध्ये मोदींनी बारामतीत सभा घेतलेली, यावर अजितदादांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे। त्यावेळेस गोष्ट वेगळी होती। तिथं एक अजित पवार नावाचा कोणतरी माणूस उभा होता आणि त्याला पराभूत करण्याकरता ती सभा घेतली होती। आता मोदींना त्यांना पराभूत नाही करायचंय, त्यांना निवडून आणायचंय, त्याच्यामुळे त्यांनी सभा नाही घेतली। लोकसभेवेळी भाजप नेत्यांनी शरद पवारांना भटकती आत्मा म्हटल्यानं गदारोळ झाला होता। पवारांवरील टीकेमुळे लोकसभेत फटका बसल्याचं मत अजित पवारांनी अनेकदा व्यक्त केलंय। याच कारणामुळे बारामतीत अजित पवारांनी भाजप नेत्यांच्या सभा टाळल्याच्या चर्चा आहेत। द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया या पुस्तकामुळे राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे। या पुस्तकात ईडी पासून सुटका करून घेण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपसोबत युती केली असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय असा उल्लेख आहे। छगन भुजबळांनी मात्र या पुस्तकातून सगळे दावे फेटाळून लावलेले आहेत। भुजबळ आणि सरदेसाईंमधील वादाला कारणीभूत ठरलंय द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया हे पुस्तक। याच पुस्तकात भुजबळांच्या एका मुलाखतीचा दाखला देण्यात आलाय। ईडी पासून मुक्ती मिळवण्यासाठी भाजपसोबत गेलो, ईडी पासून सुटका म्हणजे पुनर्जन्मच, वयाच्या 75 किती वेळा चौकशींना सामोरं जायचं, तुरुंगातील दिवस आठवले की झोप उडते असं भुजबळांनी म्हटल्याचा दावा पुस्तकात करण्यात आलाय। दरम्यान भुजबळ त्या मुलाखतीचा साफ इन्कार करतात, तर इकडे या पुस्तकाचे लेखक पत्रकार राजदीप सरदेसाई आपल्या दाव्यावर ठाम आहेत। त्यामुळे मला परत तुरुंगात जायची भीती आहे आणि मला अशी अडचण आहे आणि हे आहे आणि ते आहे, या सगळ्या गोष्टीचा मी इन्कार करतो आहे। माझ्या समोर जेवढं आहे, माझ्याबरोबर काही लोक पण होती जेव्हा ते आमच्याशी बोलले। मला ह्याच्याहून अजून जास्त काही म्हणायचं नाहीये। गेल्या 2.5 वर्षाच्या कालावधीत विरोधकांवर झालेली ईडीची कारवाई आणि त्यानंतर घडलेल्या घडामोडींमुळे या पुस्तकातील दाव्यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे इतकं नक्की। द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया या पुस्तकातील भाजपला विरोधकांनी घेरलंय। हा पुस्तकातला जो दावा आहे त्यामुळे विरोधकांनी भाजपला घेरलाय। भाजप तपास यंत्रणांचा गैरवापर करते असा आरोप पुन्हा एकदा विरोधकांनी केला। द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया या पुस्तकात ईडी पासून सुटका करून घेण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत युती केली असं छगन भुजबळांनी म्हटल्याचा उल्लेख करण्यात आलाय। भुजबळांनी या मुलाखतीचा इन्कार केला असला तरी मवियाच्या नेत्यांनी याच पुस्तकाचा आधार घेत सत्ताधाऱ्यांना घेरलंय। की वॉशिंग मशीनच्या माध्यमातून ज्यांच्यावर आरोप भारतीय जनता पक्षाने केले त्याच लोकांना वॉशिंग मशीन मध्ये टाकून भारतीय जनता पक्ष सत्ता स्थापन करते।
दुसरीकडे ऐन निवडणुकीतील या पुस्तकाच्या बॉम्बमुळे बॅकफुटवर आलेल्या एनसीपीच्या नेत्यांनी त्याचं खंडन केलंय. वास्तविक हा निवडणुकीचा मुद्दाही नाही. स्वतः भुजबळ साहेब तसं काही बोललेलं नाही. गेल्या 2.5 वर्षाच्या कालावधीत राज्यात 2 राजकीय भूकंप झाले. त्या दोन्ही भूकंपावेळी केंद्रीय यंत्रणांच्या दबावाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. आता ऐन विधानसभा निवडणुकीत या पुस्तकामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. विधानसभा निवडणुकीमध्ये आता जातीय ध्रुवीकरणाला सुरुवात झालेली आहे. विधानसभा निवडणूक प्रचारात मराठा आणि ओबीसी आरक्षण कळीचा मुद्दा ठरतोय. एकीकडे राहुल गांधींनी ओबीसी जनगणनेत मुद्दा पुढे केलाय, तर दुसरीकडे विरोधकांच्या मुद्द्यांना काउंटर करण्याकरता मोदींनी एक है तो सेफ है चा नारा दिलाय. विधानसभा निवडणुकीमध्ये आता जातीय ध्रुवीकरणाला सुरुवात झाली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींनी मुंबईतील महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत ओबीसी जनगणनेचा मुद्दा उपस्थित करत भाजपला टार्गेट केलं होतं. जनगणनेवरून एक प्रकारे ओबीसी मतदारांना चुकारण्याचा प्रयत्न हा काँग्रेसकडून केला जातोय. काँग्रेसच्या या खेळीला प्रत्युत्तर देण्यासाठी आता भाजपनं एक है तो सेफ है असा नारा दिलाय. एक है तो सेफ है, एक है तो भारतीय जनता पक्षाचं धोरण आहे की धर्माधर्मामध्ये वाद लावणं. विधानसभा निवडणुकीत जातीय समीकरण महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळे भाजपनं मतांमधील फाटाफूट टाळण्यासाठी एक है तो सेफ हेचा नारा दिलाय. हा नारा भाजपला निवडणुकीमध्ये सेफ करणार का हे आता निकालानंतरच स्पष्ट होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक है तो सेफ है हा नारा दिला आणि त्यावरून विरोधकांनी भाजपवर टीका केली आहे. पण महायुतीत असूनही अजित पवारांनी महाराष्ट्रात हे आवडत नाही असं म्हणत भाजपच्या नाऱ्याला विरोध केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी धुळ्यातील प्रचार सभेत बोलताना एक है तो सेफ है अशी घोषणा दिली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही महाराष्ट्रात येऊन हिंदूंना एक राहण्याचं आवाहन करताना बटेंगे तो कटेंगे ही घोषणा केलेली. काहीशी त्याच अर्थाची पण वेगळी घोषणा आता मोदींनी केली आहे. पंतप्रधान मोदींचा हा नारा महायुतीतल्या अजित पवारांना मान्य नाहीये. आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी महाराष्ट्र सहन करत नाही. तर उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी या नाऱ्यावरून भाजपवर टीका केली आहे. आणि त्यांनी सांगितलं एक रहेंगे तो सेफ रहेंगे, पटेंगे तो कटेंगे. अरे कोण काटणार आहे? कोणाची हिंमत आहे? इकडे कटेंगीची बात करणार आहे त्यालाच आम्ही आता भुईसपाट करणार आहोत. ये खेल उनका पुराना हो चुका है. ये खेल महाराष्ट्र में नहीं चलेगा. ये खेल लोकसभा चुनाव में भी नहीं चला. महायुतीत असूनही भाजपच्या नाऱ्यापासून आपल्या पक्षाला अलिप्त ठेवण्याची भूमिका ही अजित पवारांनी अधोरेखित केली आहे. कोकणातील कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये ठाकरेंचा पक्ष आणि त्याचा उमेदवार वैभव नाईक आणि शिवसेनेचे उमेदवार निलेश राणे यांच्यात लढत होती. निलेश राणे यांच्यासाठी नारायण राणेंनी सभा घेतली. या सभेतून त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला, तर आदित्य ठाकरेंनी राणेंच्या टीकेला उत्तर दिलं. भाजपचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी निलेश राणेंसाठी कुडाळ मतदारसंघात सभा घेतली. या सभेत बोलताना नारायण राणेंनी आपल्या आक्रमक शैलीत उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. बकरी ईदला द्यायची नसेल तर कंदीला दिवाळीची उतरवा. मला बाळासाहेब आठवले, गोळ्या घातल्या असत्या याला असं बोललं. आज बाळासाहेब पसते तर त्यांनी उद्धव ठाकरे यांना गोळ्या घातल्या असत्या असं वक्तव्य भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं. आदित्य ठाकरेंनी राणेंच्या या टीकेला जोरदार उत्तर दिलंय. ईशा यांच्या हे आता समोर येतं. ह्या घाणीला आम्ही कधी ह्याच्यावर बोलत नाही, पण गेले 20 वर्ष ह्यांना पगार मिळायचा आमच्यावर टीका करायला, शिवी द्यायला. पण उद्धव साहेबांना गोळे घाला एवढं बोलणं हे निंदनीय आणि एका जबाबदार नेत्यांनी बेजबाबदार आता झालेले आहेत. नारायण राणे आणि उद्धव ठाकरेंमधील राजकीय मतभेद सर्वश्रुत आहेत. आता निवडणुकीच्या या निमित्तानं दोन्ही बाजूंकडून शाब्दिक वार पलटवार सध्या सुरू झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी धुळ्यातील पहिल्याच सभेमध्ये महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. महाविकास आघाडीत सुरू असलेल्या गदारोळावरून मोदींनी मार्मिक टिप्पणी केली. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून पलटवार करण्यात आला.
धुळ्यातील सभेतून नरेंद्र मोदींनी प्रचाराचा श्रीगणेशा केला. महायुतीच्या काळात झालेला विकास आणि मराठीला अभिजात भाषेचा मिळालेला दर्जा हे दोन्ही मुद्दे त्यांनी प्रकर्षानं उपस्थित केले. महायुती सरकार महिला सशक्तीकरणासाठी जी पावलं उचलत आहे ती विरोधकांना सहन होत नसल्याचा आरोप मोदींनी केला. पंतप्रधानांनी केलेल्या टीकेला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मात्र चोख प्रत्युत्तर दिले. ना पहिए हैं, ना ब्रेक है और ड्राइवर की सीट पर बैठने के लिए भी झगड़ा हो रहा है. आमच्या गाडीला ड्रायव्हर नाही, ब्रेक नाही, ठीक आहे, पण लोकसभेत त्यांच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला त्याचं काय? महायुतीच्या वचननाम्यातील 10 संकल्प प्रत्येक वर्गाच्या विकासाची हमी असल्याचं पंतप्रधानांनी धुळ्यातील सभेत सांगितलं. हा वचननामा विकसित भारताचा आधार असल्याचा दावा सुद्धा मोदींनी केला. तर महाविकास आघाडीवर केलेल्या घणाघाती टीकेमुळे वादाचा नवा अध्याय सुरू झाला. मुंबई गोवा महामार्गावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सरकारला घेरलं. टक्केवारीमुळे पैसे उरले नसतील आणि रस्त्याचं काम रखडलं अशी टीका कोकणातील प्रचार सभेतून राज ठाकरेंनी केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या राज्यभरामध्ये मनसेच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेत आहेत. आज राज ठाकरे रत्नागिरीच्या गुहागरमध्ये होते. यावेळेस त्यांनी कोकणातल्या रस्ते आणि खास करून मुंबई गोवा हायवेवरील खड्ड्यांवरून सरकारवर टीका केली आहे. नितीन गडकरींना फोन केला, म्हटलं और नितीनजी, म्हटलं इतकी वर्ष झाली, म्हटलं हा आमचा कोकणातला रस्ता होत नाहीये, ट्रॅफिक जाम होतोय, म्हटलं तिथे अनेक, म्हटलं तिथे महिला असतात, गरोदर महिला असतात, लहान मुलं असतात, म्हटलं हे सगळे प्रवास करत असतात, त्याच्यामध्ये ट्रॅफिक जाम होतो, त्याच्यामध्ये म्हटलं गाड्या तुटतात. टक्केवारीमुळे रस्त्याच्या कामाला पैसे उरले नसतील अशी घणाघाती टीका राज ठाकरेंनी सरकारवर केली. इकडच्या लोकांनी दिलेली असणार ती सगळी कामं, कंत्राटा घेतलेली दिलेली असणार, त्या कंत्राटामध्ये सगळे टक्के वाढवून घेतलेले असणार, कंत्राटदाराकडे उरलेले असणार पैसे. 17-18 वर्षानंतरही मुंबई गोवा हायवेचं काम पूर्ण झालेलं नाही. दरवर्षी गणेश उत्सव असो, शिमगा असो, याच खड्ड्यामधून कोकणवासियांना प्रवास करावा लागतो. याच मुद्द्याला राज ठाकरेंनी आज हात घातलाय. राज्यात प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे आणि या प्रचाराच्या रणधुमाळीत सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रचाराची राळ उडवून दिलेली आहे. याच प्रचारात दोन्ही बाजूंकडून टीकेचे बाण सोडले जात आहेत, तर इशारे प्रतिइशारे सुद्धा दिले जात आहेत. अमरावतीच्या बडनेरा मतदारसंघातील महायुतीच्या घटक पक्षाचे उमेदवार रवी राणांसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर सभा घेतली. रवी राणांचं निवडणूक चिन्ह पाना आहे. याच पाना चिन्हाचा उल्लेख करत विरोधकांवर निशाणा साधला. रवी भाऊ, तुमचा पाना द्या. या सगळ्या महाविकास आघाडीवाल्यांच्या डोक्याचे जे काही नट आहेत ते असे कसतो की त्यांच्या डोक्यामध्ये बहिणींच्या विरोधात कधी या ठिकाणी भावनाच येणार नाही. लातूरमध्ये झालेल्या सभेमध्ये बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिलाय. असं वाजवणार गृह खातं आल्यानंतर हे गुंडे जेवढे आहेत ना, भ्रष्टाचारी, हे जसं चक्की पिसिंगचं ते सांगितलं होतं, ज्यानं म्हटलं होतं त्याला चक्की पिसिंग करायला लावू आपण. प्रचाराच्या या रणधुमाळीमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांकडून वार पलटवार आणि इशारे आणि प्रतिइशारे दिले जात असल्याचं सध्या दिसून येत आहे. प्रचार सभेतून नेते मतदारांना वेगवेगळी आश्वासनं देताना आपण बघतो, तर प्रतिस्पर्ध्यांवर टीका टिप्पणी करणं हेही सुरू आहे. मात्र प्रचार सभेत आमदार आदित्य ठाकरेंनी स्टेजवरून खाली उतरत खाली जाऊन महिलांशी संवाद साधला. लाडकी बहीण योजनेवरून ठाकरेंनी सरकारवर निशाणाही साधला. विधानसभा निवडणुकांमुळे राज्यात प्रचाराचा धुराळा उडतोय. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंनीही प्रचार सभांचा धडाका लावलाय. आज आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर होते. या सभेदरम्यान आदित्य ठाकरे भाषणाला उभे राहिले आणि त्यानंतर त्यांनी स्टेजवरून खाली येत महिलांसोबत संवाद साधला. लाडकी बहीण योजनेबाबत आदित्य ठाकरेंनी महिलांना प्रश्न विचारले. प्रत्येकाच्या खात्यात भाजप 2014ला 15 लाख रुपये देणार होते, आठवतं ना? नंतर जुमला झाला सगळा. आता डोळे मिटा आणि डोळे उघडा आणि आता समजून घ्या तुम्ही 2024 मध्ये 15 लाखाचे 1500 रुपये कधी झाले कळलं का तुम्हाला? यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार आलं तर तुम्हाला 3000 रुपये देऊ असं आश्वासनही त्यांनी दिलंय. महाविकास आघाडीने ठरवलेलं आहे फक्त 1500 नाही तर दुप्पट करायचं आणि 3000 रुपये प्रत्येक महिन्याला आपण आपल्या खात्यामध्ये देणार आहोत. आदित्य ठाकरेंनी लाडक्या बहिणीवरून थेट महायुती सरकारला टार्गेट केलंय.
मनसे उमेदवारांच्या प्रचारासाठी राज ठाकरेंनी प्रचाराचा झंझावात सुरू केलाय. घाटकोपर आणि वरळीमध्ये राज ठाकरेंनी जाहीर सभाही घेतली. या सभेत बोलताना राज ठाकरेंनी मशिदीवरच्या भोंग्याचा मुद्दा मांडला. राज ठाकरेंनीही राज्यात प्रचार सभांचा धडाका लावलाय. मुंबईत घाटकोपर आणि वरळीमध्ये राज ठाकरेंची तोफ धडाडली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हाती सत्ता द्या, एकाही मशिदीवर भोंगा दिसणार नाही असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल केलं. या विधानावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी राज ठाकरेंना टोला लगावलाय. उद्या जर समजा तुम्ही माझ्या हातामध्ये या महाराष्ट्र राज्याची सत्ता दिली तर या महाराष्ट्रामध्ये एकाही मशिदीच्या वरती एकही भोंगा मी ठेवणार देखील नाही. अभी भी वो सत्ता में है ना. मोदी और शाहजी के साथ उनके समर्थन में अगर राज ठाकरे जी खड़े हैं तो सत्ता उनके हाथ में है. इतनी बड़ी सत्ता हाथ में है तो आपको किसने रोका है. राज ठाकरेंच्या निशाणावर उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी असते तर दुसरीकडे संजय राऊतांसह महाविकास आघाडीचे नेते राज ठाकरे सत्ताधारी असलेल्या भाजपवर का बोलत नाही असा सवाल करत त्यांना घेरण्याचा प्रयत्न करतायत. उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू विधानसभा निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकले. अनेक मतदारसंघांमध्ये दोन्ही ठाकरेंचे उमेदवार एकमेकांविरोधात लढत आहेत. पण या दोन्ही नेत्यांची मुलं ज्या मतदारसंघामध्ये निवडणूक लढत आहेत तिथं मात्र ते एकमेकांसमोर येणं टाळतायत. आदित्य ठाकरे हे वरळी तर अमित ठाकरे हे माहीम मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. पण हे दोन्ही नेते एकमेकांच्या मतदारसंघात आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी गेले नाहीत. आदित्य ठाकरे मुंबईतील विविध मतदारसंघात पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करत असले तरी माहीममध्ये त्यांनी अद्याप पायधूळ झाडलेली नाही. तर इकडे वरळी विधानसभा मतदारसंघात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या पक्षाचा उमेदवार संदीप देशपांडेसाठी सभा घेतली होती. मात्र राज ठाकरेंनी पुतण्या आदित्य ठाकरेंविषयी चकार शब्द काढला नाही. तसंच आम्ही सरदार आहोत. आम्ही साहेबांचे विजय 100% आमचा होणार. यंदाच्या निवडणुकीमध्ये कुठे काका विरुद्ध पुतण्या तर कुठे भावा विरुद्ध भाऊ अशी लढत होती. मात्र इकडे आतापर्यंत तरी ठाकरे बंधूंनी राजकारणापलीकडे जाऊन नात्यांचा ओलावा कायम ठेवल्याचं पाहायला मिळते. त्यामुळे राज्यात एकमेकांविरोधात असले तरी वरळी आणि माहीममध्ये मात्र ठाकरे भाऊ असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. आपण बघतोय दमदार